अजित पवार यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलून गेलं आणि बारामतीतही राजकीय चर्चांना उधाण आलं। खुद्द पवार कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आणि अजित पवारांवर बोचरी टीकाही केली। मात्र याबाबत बारामतीकरांनाही नेमकं काय वाटतं अशी चर्चा सुरू असतानाच बारामतीत नवा लेटर जे आहे ते व्हायरल होतंय। पाहुयात बारामतीकरांनी टाकलेल्या दुसऱ्या लेटर बॉम्ब मध्ये नेमकं काय म्हटलंय। बारामतीकरांचा लेटर बॉम्ब क्रमांक 2। शून्य बारामतीकर नावाने दुसरं पत्र व्हायरल। आधी दादांचा विरोध, आता दादांना सपोर्ट। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आजवर पवार घराण्यातल्या या नेत्यांनी काही वक्तव्य केलं की त्याची चर्चा जोरात रंगलेली आपण पाहिली आहे। मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। अजित दादांचं बंड, सुप्रिया सुळेंची उमेदवारी अशा सगळ्या वळणांमुळे आता सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या पवार कुटुंबातील आजवर पडद्यावर नसलेल्या पवारांची ही वक्तव्य चर्चेचं केंद्रबिंदू ठरत आहे। पण चर्चेची खरी कमाल केली आहे ती अज्ञात पत्रांनी। शून्य बारामतीकर अशा नावाने ही पत्र व्हायरल होत आहेत आणि चर्चांचा धुरळाही उडवत आहेत। आताही या शून्य बारामतीकरांचा दुसरा लेटर बॉम्ब पडलाय आणि त्याचं कारण ठरलंय अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचं हे वक्तव्य की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही, का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। याच नालायक शब्दावर संताप व्यक्त करणारं हे पत्र व्हायरल झालंय। श्रीनिवास बापू, नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला, पण आपण आजपर्यंत बारामतीसाठी, समाजासाठी काय केलं? केवळ अजितदादांचे छोटे बंधू म्हणून मिरवायचं काम केलं। अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात, जनतेमध्ये मिसळतात याची कबुली खुद्द शरद पवार साहेबांनी वेळोवेळी दिली। फक्त काका मिळून चालत नाही तर कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुणही असावे लागतात। तुम्ही एकतर अजितदादांना विलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाले असावे। शेवटी बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की प्रत्यक्षात विकास करणाऱ्या अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत। आणि श्रीनिवास बापू, आमचं ठरलंय, घड्याळ तेच, वेळ नवी, आपला बारामतीकर। असं पत्र व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। या आधीही असं पत्र व्हायरल झालं होतं, मात्र त्याचा सूर अगदी विरोधी होता। त्यात अजित पवारांचं बंड, शरद पवारांची सोडलेली साथ यावर झोड उठवत शरद पवारांची पाठराखण केली होती। मात्र आता शरद पवारांवर थेट टीका टाळत अजित पवारांना पाठिंबा दिला गेलाय। त्यावरूनही आरोपांच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत। अजून बघितलं नाहीये, अरे पत्र कोण काढतात, कधी येतात, आता तुम्हाला पण माहितीये, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं। आणि जर त्यांना काहीतरी बोलायचं असेल तर एक बारामतीकर म्हणून ते असे पत्र का काढतायत? पुढे येऊ दे, चर्चा करू दे, बोलू दे आमच्याशी, आम्ही बोलायला तयार आहे। बारामती म्हटलं की महाराष्ट्राचं महत्वाचं राजकीय केंद्र। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार अशा नेत्यांना बारामतीकरांनी नेहमीच मोठं केलं। मात्र आता अजित पवारांच्या बंडानंतर आणि सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनंतर बारामतीकर बोलू लागलाय। कधी शरद पवारांच्या बाजूनं तर कधी अजित पवारांच्या विरोधात, तेही निनावी पत्रातून। म्हणूनच हे पत्र कोण लिहितंय आणि पवारांच्या युद्धात पत्राचा बॉम्ब कोण टाकतंय याची खमंग चर्चा रंगली आहे। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।